सायन्सचे बेसिक लेक्चर आपण बघतो. तर त्यामध्ये बेसिक लेक्चरमध्ये आपण सर्व काही पाहणार आहोत जे आपल्याला सरळ सेवेला MPSCला किंवा कुठल्या एक्झामला विचारलं जात असते. तर सुरू करूया. तर बेसिकमध्ये विटॅमिनची डेफिशियन्सीमुळे होणारे जे रोग आहेत त्यामध्ये विटॅमिन ईची डेफिशियन्सी झाली तर त्याने नाईट ब्लाइंडनेस होते. त्यानंतर विटॅमिन बीची डेफिशियन्सी झाली तर लाल जीभ होते, त्वचा खरखरीत होते. त्यानंतर येथे आपल्या विटॅमिन सी मध्ये डेफिशियन्सी झाली तर हृदयातून रक्त येत असते. विटॅमिन डीची डेफिशियन्सी झाली तर पायाची हाड जी ती वाकणे, पाठीला बाक येणे हे होत असते. त्यानंतर साथीचे रोग येतात. साथीचे रोग बी आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर साथीचे रोग कुठले कुठले आहेत तर अशा ठिकाणावर ठिकाण स्पेसिफिक असतं ते की म्हणजे जर समजून घ्या एक जिल्ह्यासाठी स्पेसिफिक असेल किंवा राज्यासाठी किंवा देशासाठी किंवा खंडासाठी असे साथीचे रोग असतात. त्या म्हणजे तिथं असा एक रोग पसरलेला असतो तो ठिकाण वाईज असतो. तर मग त्यामध्ये हिवताप येतो, टायफॉइड असतो, कावीळ असतो, कॉलरा असतो. हे साथीचे रोग असतात. जसे की आता कोरोना आला होता मागे. आता त्यानंतर येतो आपला संसर्गजन्य कसे तर संपर्कात राहून सण येतात ते. त्यामध्ये TB होतो. TB पण संसर्गजन्य आणि दुसरा आहे घटसर्प. त्यानंतर येतो संपर्कजन्य स्पर्शवाटे होत असतात. जसे की खरुज आणि नायटा जे ते कशाने पसरत असतात तर ते असतात संपर्कजन्य. त्यानंतर येते आपले युनिसेलर कुठले तसे विचारले जातात. एक पेशीमध्ये अमिबा येतो, पॅरामेशियम येतो, कॉलेरा येतो. कॉलेरा जे विचारला असता आपल्याला म्हणजे कॉजेल ऑर्गॅनिझम काय तर युनिसेलर असेल कॉलेराचा. नंतर ईस्ट असते, फंगल राहते ईस्ट, ती पण युनिसेलर म्हणजे एक पेशी आहे. तर कार्लिनियसने बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम दिली होती. हे पण आपल्याला विचारण्यात आलेलं आहे आतापर्यंत. त्यानंतर त्यांनी प्लांट क्लासिफिकेशन पण केलेलं आहे कार्लिनियसने. त्यानंतर अपुष्प वनस्पती कुठल्या तर स्पायरोगायरा, एनआयची आणि भूछत्र हे जेवढं काही घेतोय मी आपल्या स्टेट बोर्डमधलं घेतलेलं आहे सर्व काही कंटेंट. आणि हाच आपल्याला विचारला जात असतो सरळ सेवेला पण आणि कुठल्याही एक्झामला. तर अपुष्प वनस्पती कुठल्या तर स्पायरोगायरा आहे, नायची, भूछत्र आहे. त्यानंतर द्विवार्षिक प्लांट म्हणजे ज्यांना एका वार्षिकमध्ये किंवा एका सीझनमध्ये पहिले फुल येतात, मग नंतर मग बी वगैरे येते. अशा प्रकारे हे त्यांचं 2 वर्ष त्यांची लाईफ सायकल पूर्ण करतात. तर त्यामध्ये द्विवार्षिक प्लांट कुठले तर गाजर आहे, बीट आहे आणि मुळा आहे. मुळा, गाजर आणि बीट. त्यानंतर वार्षिक प्लांट कुठले तर एकाच सीझनमध्ये त्यांचं पूर्ण लाईफ सायकल ते पूर्ण करत असतात. त्यामध्ये सनफ्लावर येतो, झेंडू येतो, ज्वारी येते, बाजरी येते आणि मका येते. हे सर्व त्यांच्या लाईफ सायकल ते एका सीझनमध्ये पूर्ण करत असतात. त्यानंतर इथं ते आपलं BCG एक लस आहे ती त्रिगुणी लस म्हणून ओळखली जाते. त्याचं फुल फॉर्म काय तर बॅसिलस कॅलमेटिक ग्युएराइन. तर ही BCGचा फुल फॉर्म आहे. त्यामध्ये त्रिगुणी लस म्हणतात तिला. ते घटसर्प, डांग्या खोकला म्हणजे आपला डांग्या खोकला, त्यानंतर धनुर्वात म्हणजे टिटानस या तिघा रोगांवरती महत्वाची गुणकारी आहे. तर तिला त्रिगुणी लस म्हणतो. आणि तिचा उपयोग क्षयरोगासाठीच TB मध्ये जास्त करून उपयोग करत असतात. त्यानंतर इथं आपल्याला सर्पदंश झालेल्या माणसाला पोटॅशियम परमॅंगनेटचं जे लवण असते किंवा ते लावलं जाते. त्याच्याने ते बांधली जाते, जखम धुतली जाते आणि पट्टी करून ते बांधली जाते. ते सर्पदंशावर KMNO4 म्हणजेच पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर केला जातो. त्यानंतर ओर्स म्हणजे जे मेटलची अशुद्धी असते त्याला ओर्स म्हणतो. ते आपण त्यामधून शुद्ध धातू काढला जातो, ते स्मेल्टिंगने काढला जातो. त्यामध्ये डोलोमाइट पण काढला जातो. त्यानं या स्मेल्टिंग या पद्धतीने डोलोमाइट, क्रोमाइट, मॅग्नेटाइट या पद्धतीने ओर्समधून ते काढलं जात असतात. स्मेल्टिंग लक्षात ठेवा, विचारले जाते कुठल्या प्रोसेसनं धातू काढले जात असतात ओर्समधून. त्यानंतर आता आपले हे विचारलेले स्टेट बोर्डमधले येते पण अमरावतीला कुठला व्याघ्र प्रकल्प आहे तर मेळघाट. त्यानंतर सोलापूरला माळढोक पक्षी अभयारण्य, कोल्हापूरला राधाराणी अभयारण्य, धुळ्याला अनेर डॅमला पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतर येतो आपलं पदार्थांच्या सूक्ष्म कणांना पिलव असे कोणी म्हटलं तर महर्षी कणाद यांनी म्हटलं होतं. त्यांचा जो पिरियड होता, त्यांचा जे काल होता तो होता इसवी सन पूर्व 6वे शतक होतं. त्यांचं गाव अलुक
गुजरातमध्ये सोरटी सोमनाथ येथे प्रभास पट्टणम इथे त्यांचं वास्तव्य होतं. त्यानंतर वस्तुमान काय असतो, एक म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, मान जो आहे म्हणजे माणसाला मान दिला तो बदलत असतो. काही एखाद्याला मान द्यायचा आहे आपल्याला, शिक्षकांना मान द्यायचा आहे तर ते आपला शिक्षकांना मान देणं आपलं कंपल्सरी, म्हणजे ते जो मास असतो वस्तुमानला इंग्लिशमध्ये मास म्हणतात, तो बदलत नाही. तो कुठेही गेले, आपण कुठल्याही ग्रहावर गेले, कुठेही गेले तर तो बदलत नसतो, तो सेम असतो. त्यानंतर वजन म्हणजेच वेट जे माणसाचं बदलत असते ते कशावर डिपेंड असते, तर ते चेंज ड्यू टू ग्रॅव्हिटी, कारण ते ग्रॅव्हिटीवर डिपेंड असते, म्हणूनच वेट हे बदलत असते. असा प्रश्न येत असतो की कोणतं काय बदलत नाही, कुठे गेलं तर वस्तुमान बदलत नाही आणि वजन हे बदलत असते ते ग्रॅव्हिटीमुळे. तर गुड कंडक्टर कुठले आहेत, म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी वाहक कुठले आहेत, तर कॉपर गुड कंडक्टर आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि आयर्न आहे. कॉपर म्हणजे तांबे, आपलं Ag म्हणजे गोल्ड आणि Ag म्हणजे सिल्वर आणि Au म्हणजे गोल्ड आणि Fe म्हणजे आयर्न म्हणजे आपलं लोह. त्याच्यानंतर बॅड कंडक्टर कुठले आहेत, तर लाकूड नंतर येते रबर नंतर प्लास्टिक नंतर ॲक्रेलिक. हे काय तर बॅड कंडक्टर आहेत इलेक्ट्रिसिटीचे, लाकूड, रबर, प्लास्टिक, ॲक्रेलिक. त्यानंतर चुंबकीय पदार्थ कुठले आहेत चांगले, तर कोबाल्ट, निकेल आणि आयर्न. त्यानंतर अचुंबकीय कॉपर म्हणजे तांबे, अल्युमिनियम, जस्त, गोल्ड आणि सिल्वर हे काय तर अचुंबकीय. त्यानंतर सॉलिडचं लिक्विडचं गॅसमध्ये याच्या फेजेस आहेत, याच्या ट्रान्सफर होतात एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, तर त्याला नावं दिलेली आहेत. असा प्रश्न आपल्याला येत असतो. तर लिक्विडच्या गॅसमध्ये होते ते वेपरायझेशन होते, ते 100 डिग्री सेल्सिअसला होते आणि इव्हॅपोरायझेशन होते ते 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमीमध्ये होते. त्याला इव्हॅपोरेशन म्हणतो आपण, 100 डिग्रीपेक्षा कमीमध्ये होते आणि वेपरायझेशन होते ते 100 डिग्रीपेक्षा जास्त नाही होते किंवा 100 डिग्रीला होते. त्यानंतर गॅसचं लिक्विडमध्ये काय होते, तर ते सांद्रीपण होते आणि सॉलिडचं गॅसमध्ये होते ते, तर त्याला काय म्हणतो आपण, संप्लवन म्हणतो आपण, जे सब्लिमेशन म्हणतो सॉलिडचं गॅसमध्ये. आणि ते कुठल्या पदार्थाचं होते, तर सॉलिडचं गॅसमध्ये डायरेक्ट आयोडीन, त्याच्यानंतर नवसागर, कापूर आणि डांबरगोळी यांचं ते होत असते. त्यानंतर येते आता आयर्नला विटकरी कलर रंगाचा थर आलेला असला तर ते जंग लागलेला असतो, त्याच्यावर आपण जास्तच लेप लावत असतो, कारण ते जंग टळायला पाहिजे म्हणून. त्यानंतर कॉपर आणि पितळ म्हणजे तांबे आणि पितळला हिरवट रंग आलेला असला की कथिलने आपण त्याला कलई करत असतो. असा पण प्रश्न आलेला आहे. क्विलेक्स डासमुळे इलिफंटायसिस होतो, त्याला हत्ती पायरोग असं म्हणत असतो आपण. तर त्याच्यावर उपाय काय, तर अर्बेंडाझोल आणि इव्हरमॅक्टिनचे गोळ्या असतात, त्याच्या ते क्विलेक्स आपल्या इलिफंटायसिसला ते उपाय म्हणून वापरत असतात. तर इमिल फिशरने अमिनो ॲसिडचे शोध लावले, ते 20 अमिनो ॲसिड आहेत. त्याच्यावरून एमिलवरून अमिनो ॲसिडचं नाव पडलं. आपली जी लाड असते, लाडामध्ये टायलिन नावाचा पाचक रस असतो, तो लक्षात ठेवा. लाड सलाव्यात टायलिन नावाचा पाचक रस असतो. लिव्हरमध्ये बाईल ज्यूस असतात, बाईल ज्यूस म्हणजे पित्तरस म्हणतो त्याला आपण, बाईल ज्यूस. आणि ते समुद्रातून काय आपण मिळत असते, तर पॅराफिन मिळते, डांबर भेटतो, मेन भेटते, पेट्रोल भेटते, डिझेल, रॉकेल, खनिज इत्यादी खनिज भेटत असतात. जर ज्यांचा जन्म म्हणजे पिलांचा जन्म जर अंड्यातून झाला तर त्याला आपण अंडाच बदलत असतो. जर पिलांचा जन्म डायरेक्टली झाला म्हणजे डायरेक्ट पिलांना जन्म दिला तर ते जरायू असतात आणि अंड्यातून जन्म झाला तर ते अंडच असतात. पाठीचा कणा असणाऱ्यांना आपण पृष्ठवंशी म्हणतो. त्यामध्ये ह्युमन येतात, माशी येतात, फ्रॉग येतात, पाल येते, साप येतो, सरडा येतो आणि चिमणी येते. त्यानंतर येते आता फुलामध्ये काय असते, तर फुल निदलपुंज, फुलमध्ये निदलपुंज असते. निदलपुंज कुठले, तर त्या हिरव्या कलरच्या पाकड्या असतात, हिरव्या कलरच्या पाकड्यांना आपण निदलपुंज म्हणतो. त्यामध्ये येत्यात दलपुंज म्हणजे त्या आपल्या पाकड्या असतात फुलाच्या, त्या कलरवाल्या पाकड्या असतात, 5 पाकड्या असतील, काही असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यांना आपण दलपुंज असं म्हणत असतो, त्या पाकड्या असतात फुलाच्या. त्यानंतर पुमंग येतो. पुमंग म्हणजे काय, तर मेल पार्ट म्हणजे पुकेसर. आणि त्यानंतर जायंग येते. जायंग म्हणजे स्त्रीकेसर म्हणजेच फिमेल पार्ट.
त्यानंतर मापन एकक कुठले आहेत तर लेंथ म्हणजेच लांबी आपण मीटरमध्ये मोजत असतो. टाइम आपण सेकंद, मिनिट आणि तासामध्ये हवरमध्ये मोजत असतो. आणि जे आपलं मास आहे म्हणजे वस्तुमान आहे ते आपण ग्राम, किलो आणि क्विंटलमध्ये मोजत असतो. आणि टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअसमध्ये मोजत असतो. तर या सिस्टीम आहेत आपल्या एस सिस्टीम मोजमापनाच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सिस्टीम आहेत ती एक KMF सिस्टीम आणि CGS सिस्टीम. तर या एस सिस्टीम आहेत त्यामध्ये K फॉर किलो, M फॉर मिनिट आणि K फॉर किलो, M फॉर मीटर आणि S फॉर सेकंद. आणि CGS मध्ये सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद असले. ह्या आता CGS सध्या चांगल्या याचे ते CGS सिस्टीम लागू आहे सध्या, म्हणजे हेच वापरत असतो आपण सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंदमध्ये. तर त्यानंतर ते मॅंगलेव ट्रेनमध्ये काय तर मॅग्नेटचा वापर केला जातो. त्यामध्ये सजाचे चुंबक असतात. त्यामध्ये 500 ते 580 किलोमीटर पर हवरने ती ट्रेन चालत असते. सर्वात फास्ट आहे ती ट्रेन मॅंगलेव ट्रेन. त्यामध्ये लिनियर मोटारने त्या ट्रेनला वेग दिला जात असतो. त्यानंतर पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला आपण नियतकालिक गती म्हणतो. नियतकालिक गती म्हणजे काय तर वस्तू जी एखादी वस्तू आहे ती ठराविक वेळेनंतर एकाच विशिष्ट बिंदूतून जाते. म्हणजे पृथ्वी आहे ती एकाच बिंदूतून जात असते ठराविक वेळेनंतर, म्हणजे असं आपलं एक चक्र फिरत असते, ती नियतकालिक गती झाली. आणि गतीची दिशा सतत बदलत असते, म्हणजे एका गतीने ते चालत नसते, तर गतीची दिशा सतत बदलत असते. त्याला आपण यादृच्छिक गती असे म्हणत असतो. तर इंधन तेल कुठले तर जॅट्रोफा एक प्लांट आहे आणि करंज इंधन तेल यामधून बनत असते, जॅट्रोफा आणि करंज पासून. तर अपारंपरिक स्रोत म्हणजे आपण पूर्वीपासून वापरत नाहीयेत ते, आता वापरायला लागलोय आपण. तर ते अपारंपरिक स्रोत आहेत ऊर्जेचे. तर ते कुठले तर सौर ऊर्जा आहे, वारा आहे, त्यानंतर वाहते पाणी आणि समुद्राचे लाटा यापासून आपण ऊर्जा तयार करतो, इलेक्ट्रिसिटी तयार करतो. तर ते झाले अपारंपरिक स्रोत. त्यानंतर सुनामी हा जपानी शब्द आहे. समुद्राचे तळाशी भूकंप आल्यावर सागरात लाटा उठतात, ते समुद्राच्या किनाऱ्यावर आदळतात, त्यांनाच आपण सुनामी असं म्हणतो. तो जपानी शब्द आहे. त्यानंतर भोपाल गॅसची स्ट्रॅटेजी झाली होती, भोपाल गॅस ट्रॅजेडी. यामध्ये एक घटना घडली होती, ती घडली होती 3 डिसेंबर 1984ला. युनियन कार्बाइड कंपनी होती, त्याच्यात मिथिलायसोसायनाइड, लक्षात ठेवा मिथिलायसोसायनाइड युनियन कार्बाइड कंपनी. आणि त्या कंपनीचे अध्यक्ष होते वॉरन अँडरसन अध्यक्ष होते 3 डिसेंबर 1948, लक्षात ठेवा भोपाल गॅस ट्रॅजेडी. तर त्यानंतर ओझोन लेअर आहे. ओझोन कसे असतो तर O3 म्हणजे ट्राय ऑक्सिजन असतो. तर 17 ते 26 किलोमीटर किंवा 15 ते 35 किलोमीटरच्या अंडरमध्ये ओझोनचा लेअर असतो. आणि तो लेअर स्ट्रॅटोस्फिअरच्या लेअरमध्ये असतो, ॲटमॉस्फिअरच्या स्ट्रॅटोस्फिअरला आपण काय म्हणतो आपण स्थितांबर. तर या स्थितांबरमध्ये 19.14% वायू असतो, वायूचे प्रमाण 19.14%. आणि 80% जे वायूचं प्रमाण आहे ते तापांबर म्हणजेच ट्रोपोस्फिअरमध्ये असते. त्यानंतर येते आता कुठे आहे आता आपण तर ओझोनचा डे, ओझोन संरक्षण दिवस आपण 16 सप्टेंबरला सेलिब्रेट करत असतो किंवा बनवत असतो. 16 सप्टेंबर ओझोन डे. त्यामध्ये ओझोनचं जे लेअरमध्ये घट होते तो कशामुळे घट होते तर तो फ्लोरोकार्बन आहे, तो रेफ्रिजरेटर किंवा शीतकपाटातून तो निघत असतो, त्याच्यामुळे ओझोनच्या लेअरमध्ये डिप्लेशन होते. तर क्लोरोफ्लोरोकार्बन त्याला CCl4 किंवा टेट्राक्लोराइड असेही म्हणत असतो आपण. तर ओझोन लेअर काय करतो तर UV रेजचं शोषण करत असतो आणि त्यापासून आपलं संरक्षण करत असतो. त्यानंतर तिथं ते आर्गॉन गॅस कुठं वापरत असतो आपण बल्बमध्ये, CO2 गॅस कुठं तर अग्निशामकच्या नळकांड्यांमध्ये आपण वापर करत असतो. त्यानंतर निऑन कुठं तर जाहिरातींमध्ये वापरत असतो आपण निऑन गॅस. आणि रस्त्यावरील दिव्यांमध्ये पण आपण वापर करत असतो. त्यानंतर क्रिप्टॉनचं काय तर फ्लोरोसेंट पाईपमध्ये क्रिप्टॉनचा वापर करत असतो आपण, फ्लोरोसेंट पाईप. त्यानंतर झेनॉनचा आपण फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापर करत असतो. तर हे आपत्कालीन नंबर लक्षात ठेवा, हे पण विचारले जात असतात. पोलीस 100, फायर 101, ॲम्ब्युलन्स 102 आणि आपत्ती कक्ष 108. तर हायड्रोजन गॅस हवेत ज्वलन झाल्यास आणि तो जर ऑक्सिजनचे संयोग पावला तर वॉटरचा निर्माण होते, म्हणजे H2 निर्माण होतो.
ऑक्सिजन गॅस हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि वॉटरची निर्मिती होते. मृत प्लांट आणि ॲनिमल जे असतात, मेलेले प्राणी आणि जे झाड मरलेले असतात त्यांचं डिकम्पोजिशन होते मायक्रो ऑर्गॅनिझमने आणि त्यापासूनच ह्युमसची निर्मिती होते. त्यालाच आपण कुथित मृदा म्हणतो. कुथित मृदा ह्युमस ही सर्वात जास्त फर्टाईल असते. वरचा लेअर असतो हा सर्वात जास्त फॉरेस्टमध्ये आढळून येतो. तर त्यानंतर सुपीक मृदा कुठली, तर सुपीक मृदा अप्पर लेअर असतो मातीचा, त्यामध्ये 35 ते 50% ह्युमस असते, ती असते सुपीक मृदा, सर्वात जास्त सुपीक असते. त्यानंतर भारतीय वनस्पती संरक्षण संस्थाचा स्थापना झाली ती 1890 मध्ये. भारतीय वनस्पती संरक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी संरक्षण संस्थेची स्थापना झाली 1916. कितीचा फरक आहे तर 26 वर्षाचा फरक आहे. वनस्पती पहिले मग प्राणी, पहिले झाडांचं मग प्राण्यांचं. तर भारतीय हवामानशास्त्र संस्था म्हणजे मेट्रोलॉजीचं डिपार्टमेंट जे मेट्रोलॉजी संस्थेची स्थापना झाली ती 1875 मध्ये. आणि साऊथ अमेरिकेच्या गॅलापागोस आयलँड, हा प्रश्न आलेला आहे MPSCला जोड्या लावामध्ये. गॅलापागोस आयलँड ते कुठे आहे तर ते साऊथ अमेरिकेमध्ये. तिथं कुठलं आहे तर महाकासावे त्यांचं जे आयुर्मान आहे, ज्यांची लाईफ आहे ती 170 वर्ष आहे. तर साऊथ अमेरिका गॅलापागोस आयलँड महाकासाव 170 वर्ष. त्यानंतर 30 जुलै 2014 माडीन तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथं दरड कोसळली होती. ही एक घटना घडली होती, ही पण विचारली जाते. माडीन तालुका आंबेगाव जिल्हा पुणे 30 जुलै 2014. आणि त्यानंतर 1933 मध्ये झालेली घटना आहे ती भूकंपाची, किल्लारी येथे. किल्लारी कुठं तर लातूर येथे. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये तमिळनाडू येथे अतिवृष्टी झाली होती. असल्या घटना विचारल्या गेलेल्या आहेत आधी, त्याच्यामुळे आपण ह्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 2005 मध्येच मुंबईमध्ये महापूर आला होता. त्याच काळामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची स्थापना झालेली होती. NDRF आपण त्यालाच म्हणत असतो, नॅशनल डिझास्टर रिलीफ काहीतरी असं फुल फॉर्म त्याचा चावला. तर पॅराफिन वॅक्स म्हणजेच मेन, त्यापासून ते वितळून साबण मेणबत्ती तयार करत असतो. त्यानंतर विषारी साप कुठले तर नाग, मण्यार, फुरसे, घोणस आणि समुद्र सर्प. नाग, मण्यार, फुरसे, घोणस आणि समुद्र सर्प. ड्राय आईस कुठला असतो तर गोठवलेला CO2 असतो. आपण आईस्क्रीम वगैरे किंवा थंड वगैरे कुठल्याही वस्तू थंड ठेवण्यासाठी आपण त्या ड्राय आईसचा वापर करत असतो. तो काय असतो तर गोठवलेला CO2 असतो सॉलिड मधला. त्यानंतर लिक्विड नायट्रोजनचं काम काय आपण वापर करत असतो तर ते ब्लड सेल्सला आपण स्टोअर करत असतो, किंवा पशु असतात, किंवा आपण तुम्ही जर सायन्सच्या लॅबोरेटरीत गेलं असाल बायोलॉजीच्या, तिथं असे पशुचे रेत टिकवून ठेवलेले असतात, म्हणजे सॅम्पल टिकवून ठेवलेले असतात. जसे बेडूक वगैरे आपल्याला दाखवत असतं, ते टिकत असतं जास्त वर्ष, म्हणजे ते डिकम्पोज होत नाही. त्यानंतर रबर आणि गंधक याला 3 ते 4 तास तापवल्यावर कठीणपणा येतो आणि त्यालाच व्होल्कनायझेशन असं म्हणतात. आणि ते कोणी दिलंय तर ते ही पद्धत कोणी शोधली तर चार्ल्स गोडियर. याच्यानेच आपल्याला टायर वगैरेंना कठीणपणा रबरला दिला जात असतो. तर त्याला रबर आणि गंधक 3 ते 4 तास तापवलेला कठीणपणा येतो. चार्ल्स गोडियर व्होल्कनायझेशन ही प्रोसेस आहे, तिला नाव दिलेलं आहे. तर रबरचे झाड सर्वात जास्त कुठे सापडतात आपल्याला तर ब्राझीलमध्ये. त्याचं सायंटिफिक नेम काय तर हेविया ब्राझिलियन्सिस. आणि इंडियामध्ये केरळामध्ये जास्त प्रमाणात सापडत असतात. तर कागद कशापासून निर्मिती होते तर सूचीपर्णी पाईन पासून आणि ओळक्यांच्या सालीपासून आपण कागद निर्मिती करत असतो. न्यूजपेपरचा कागदाचा पहिला कारखाना कुठं ओपन झाला होता तर नेफानगर 1955 मध्ये MP मध्ये, मध्य प्रदेश. तर सोरगड गुजरातमध्ये पण आहे. त्यानंतर महाराष्ट्र चंद्रपूर बल्लारपूरला पण आहे. तर त्यानंतर इथे कृत्रिमदाय कापूस लाकूडचा लगदा त्याचं NaOH मध्ये विरघळून द्रावण केलं जाते, त्यामध्ये ते विरघळलं जाते आणि त्याच्यापासून कृत्रिम धागे तयार केले जातात. कापूस लाकूड लगदा आणि NaOH मध्ये विरघळून. त्यानंतर मजबूती आणि चकाकी असलेला कुठला आहे तर कृत्रिम रेशम, त्याचं नाव आहे रेयॉन. मजबूती आणि चकाकी असलेला कृत्रिम रेशीम रेयॉन. आणि नायलॉनचं, हे नायलॉन वेगळं आहे आणि रेयॉन वेगळं आहे. तर नायलॉन नाव कशावरून पडलंय त्या धाग्याला तर न्यूयॉर्क आणि लंडन यावरून काय नाव पडलंय तर ते नायलॉन. तर त्याला चमकदार असतो, तो मजबूत असतो आणि पारदर्शक असतो आणि जलरोधी पण असतो.